हा व्हिडिओ जो मी बनवत आहे ते माझ्या जगाला पोशिंदा म्हणून जे गणलं जातं त्या शेतकरी राजासाठी. शेतकरी राजांची आज काय अवस्था आहे? आज द्राक्ष उत्पादक जो शेतकरी आहे त्याची अवस्था बघत असताना मुलाबाळांचे सोने नाणे दागिने ठेवून सोनाराकडे तो शेती पिकवते. अहो सगळ्यात मोठा जुगारी कोण आहे? अहो परिणामांची जाणीव माहीत असताना सुद्धा जो जुगार खेळतो ना त्याला शेतकरी म्हणतात. आज त्या शेतकऱ्याची अवस्था बघत असताना इतकी वाईट परिस्थिती आहे. निसर्ग साथ देत नाही, कोणी माणसं साथ देत नाहीत, राजकारणी आपल्याला साथ देत नाहीत. या जगाला पोसणारा शेतकरी जो आहे तो आज त्रयस्थपणे जगतोय. याच्या इतके हाल कोणाचे नाहीत. शेतकरी बांधवांनो या दोनच गोष्टी करा, त्यावेळेस आपल्याला सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. 2 वर्ष शेती पिकवायची जर आपण बंद केली ना तर जगाला कळून चुकेल की शेतकरी काय चीज आहे. फक्त घरच्या पुरतच पिकवा, घराला जेवढं लागतंय तेवढंच करायचं. जगाला पोसण्यासाठी शेती करणं 2 वर्ष बंद केली तर जगाला या शेतकऱ्याचं महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही. आज शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न आपण बघतोय. मुलांची लग्न होत नाहीत. प्रत्येक मुलीची अपेक्षा हीच आहे की नोकरदारच नवरा पाहिजे. अरे या जगाला पोसणारा जो शेतकरी आहे ना, या शेतकऱ्याची काय अवस्था आहे, हा शेतकरी काय आहे हे जर दाखवून द्यायचं असेल तर 2च वर्ष जर शेती पिकवणं बंद केलं तर जगाला कळाल्याशिवाय राहणार नाही. जेवढी जी काही लोक आहेत ती लोक शेतकऱ्यांचे पाय नव्हे तळवे चाटायला येतील की तुम्ही शेती करणं बंद करू नका. फक्त 2च वर्ष. अहो आपण शेती पिकवतोय, शेती पिकवत असताना आपण खर्चाचा हिशेब ठेवत नाही म्हणून आपण शेती करतोय. एक दिवस खर्चाचा हिशेब ठेवायला सुरुवात करा, त्यावेळेस आपल्याला कळेल की अरे आपण जे शेतीत घालतोय त्याच्या कैक पटीनं आपले पैसे शेतीत गेलेले आहे, आपल्याला उत्पन्न काहीच मिळालेलं नाही. पण आपल्याला जर चांगले दिवस यायचे असतील तर 2 वर्ष जर शेती करणं बंद केलं, आपल्या घरच्यांना लागतंय तेवढंच पिकवायला सुरुवात केली तर शेतकऱ्यासाठी चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. अहो मुली नोकरदारांना नको म्हणतील पण शेतकरीच मुलगा पाहिजे म्हणतील. हेच जर दिवस यायचे असतील तर आपल्याला एक आणि एकच करावं लागेल, ते म्हणजे 2 वर्ष शेती करणं बंद केलं. आणि ह्यासाठी एकच करावं लागेल की आपल्याला संघटित व्हावं लागेल. अहो आपल्या असंघटिततेचा फायदा कित्येक लोक घेत आहेत आणि करोडो अरबोपती होत आहेत. याची जाणीव जर आपल्याला झाली तर आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती. राम कृष्ण.